नाशिकमधील आयटी कंपनी अत्याचार प्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलेले शफी शेख आणि रजा मेमनला कोर्टात हजर करण्यात आले। सरकारी वकिलांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी होणार आहे। कंपनीत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप केला गेलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, यावेळी सरकारी वकिलांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। शफी शेख आणि रजा मेमनला कोर्टात हजर करण्यात आलेले, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच, खरं तर आज या सगळ्या आयटी प्रकरणातील 4थ्या गुन्ह्याचा जो तपास आहे त्याच्यासाठी नाशिकच्या SIT जी पोलीस आयुक्तांनी दाखल केली आहे ती मुंबई नाका पोलीस हे दोन्ही आरोपींना घेऊन नाशिकच्या न्यायालयामध्ये दाखल झालेले होते। यात आता तपासासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी जी आहे ती SIT कडून करण्यात आलेली आहे। खरं तर या प्रकरणातील हाच 4था गुन्हा आहे आणि याच्या तपासासाठी हाच 4था गुन्हा आहे आणि याच्या तपासासाठी हा सगळा चौकशीसाठी हा पोलीस कोठडी हवी असं म्हणण्यात आलेलं आहे। विशेष बाब म्हणजे यात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर लक्षात येताना पाहायला मिळतात, कारण यामध्ये ज्या पीडित मुलगी आहे तिचा धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला असल्याचं या तक्रारीत म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला या मुलीचा लैंगिक अत्याचार आणि विनयभंग देखील केल्याची तक्रार इथं ह्या न्यायालयासमोर या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे या तपासासाठी या सगळ्यांसाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी SIT कडून पोलिसांकडून मागणी करण्यात आलेली आहे। मात्र अजून कुठलाही निर्णय जो आहे तो अजून न्यायालयाने दिलेला नाहीये। मात्र 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या पोलीस कोठडीमध्ये या महिलेवरती केलेल्या अत्याचाराचा तपास करायचा आहे। ह्या पीडितेचा जबाब जो आहे तो घ्यायचा आहे आणि या 7 संशयांपैकी या 2 संशयितांकडून संपूर्ण प्रकरणाची जबाब नोंदवायचा आहे। यामुळे 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी जी आहे ती SIT कडून न्यायालयासमोर करताना आपल्याला पाहायला मिळते आहे।